पार्थच्या स्कूलमध्ये आज फंक्शन होतं, तर त्यासाठी त्याला फेटा बांधून जायचं होतं आणि ते इथं त्याला फेटा बांधत होते, पण तो काही व्यवस्थित जमला नाही. मग त्यानंतर त्याच्या मावशीला कॉल केल्यानंतर तो फेटा रेडीमेड तिच्याकडं होता, तर मग आम्ही त्याला स्कूलमध्ये सोडवण्यासाठी निघालो होतो. जाताना छानसा असं मला त्यांनी गुलाब दिला. बस आयुष्यामध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेता आला पाहिजे. आनंदी राहण्यासाठी फार काही मोठ्या गोष्टी कराव्या लागत नाही. तर मी इथं जाताना मग मावशीकडे गेलो. तिथं त्याने तिला फेटा दिला. त्याला एकदम फेटा बघून पार्थ एकदम खूप मनापासून तो एकदम आनंदी झाला होता, कारण की त्याला फेटा नव्हता, त्यामुळे तो थोडासा नाराज झाला होता आधी, पण त्याला मावशीने फेटा दिल्यानंतर तो एकदम खुश झाला होता. त्यानंतर मग त्याच्या मावशीने काका म्हटले की आम्ही सोडतो त्याला स्कूलला, तर त्यांच्यासोबत मग नंतर स्कूलला गेला. नंतर मग आईकडे गेले होते, तर ताई पण आली होती माझी मोठी. तर त्यानंतर मग आम्ही दोघी थोडीशी आम्हाला शॉपिंग करायची होती संक्रांतीची आणि भोगीची पण. त्यासाठी मग आम्ही निघालो. जाताना मग असं सगळे छोटे छोटे शूट घेतले मी, कारण की मार्केटमध्ये खूप गर्दी होती. तर सगळं सामान आम्ही घेतलं, आम्हाला जे हवं होतं ते. हळदी कुंकासाठी सुद्धा खूप बरेचसे ऑप्शन होते, तर ते काही घेतलं नाही, म्हटलं ते नंतर घेता येईल. तर इथं खण वगैरे घेतले. त्यानंतर मग घरी आलो. इथं घरी आईच्या घरी इथं सगळी भोगीची भाजी होती. मामीने छान शेतातल्या गव्हाच्या ओंब्या, हरभरा हे सगळं आणलं होतं. नंतर ताई पण गेली तिच्या घरी. मी पण सगळं ओसायचं सगळं सामान घेतलं आणि त्यानंतर मग मी घरी आले. तर असा होता माझा आजचा दिवस. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. तोपर्यंत